नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रिन्स कट ब्लाऊजला संपूर्ण अस्तर कसं जोडायचं, पुढच्या मागच्या भागाला बाहीला अगदी परफेक्ट अस्तर मी जोडून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे मी टाचण्या लावून घेतलेल्या आहे सगळ्या पार्टला. इथे बघू शकता अशा पद्धतीने हा पुढचा भाग आहे. आणि आता मी स्टिचिंग करून दाखवते, म्हणजे अस्तर जोडून दाखवते परफेक्ट, अगदी सगळे पार्ट तयार करून दाखवते अस्तर जोडून. तर हा आहे प्रिन्स कटोरी जोडण्याचा साईड पार्ट आहे. तर ह्याला मी अस्तर जोडून घेत आहे, बघू शकता. शोल्डर जोडून घेतलं. आता हा गळ्याचा भाग आहे, जसं आहे तसं जोडून घ्यायचं आहे. तर हा आपला एका साईडचा भाग तयार झालेला आहे. आता आपण जे टाचण्या लावलेल्या आहेत त्या टाचण्या काढून घेऊया. तर पाहू शकता परफेक्ट असा आपला एक भाग तयार झाला. आणि आपलं जे एक्स्ट्राचं कापड आहे तो कट करून घ्यायचा. अस्तरपेक्षा जो ब्लाऊज पिसाचा कपडा असतो ना, तो थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा असतो. म्हणजे कधी कधी साडीतला कपडा असतो ना, तो पातळ असतो, त्याचे धागे वगैरे खूप निघतात आणि मग शिवताना काही धागे निघतात आणि मग कपडा कमी पडतो. त्याच्यासाठी थोडासा अर्धा पाऊण इंचा किंवा 1 इंच कापड जास्तच ठेवायचं. आणि अस्तरचा कपडा आहे तो बरोबर आपल्या ब्लाऊजच्या मापानुसारच कटिंग करायचा. तर आता मी दुसरा इथे भाग तयार करत आहे, म्हणजे दुसऱ्या साईडला कटोरी आपण जोडतो ना, तो साईड पार्ट एक तयार झाला. आणि हा दुसरा पार्ट मी आता अस्तर जोडून घेत आहे. तर अशा पद्धतीने बघा, एक उजव्या साईडचा आणि एक डाव्या साईडचा इथे पाहू शकता. आता आपण एक भाग ज्या पद्धतीने रेडी केला त्याच पद्धतीने दुसऱ्या भागाला पण अस्तर जोडून घ्यायचं. बदल काहीच करायचं नाही, फक्त कडेकडे टिपा मारून घ्यायच्या आणि आठवणीने टाचण्या लावून घ्यायच्या, म्हणजे पटापट आपल्याला अस्तर जोडता येतं. कपडा पण इकडे तिकडे सरकत नाही. तर हा दुसरा भाग पण आपल्या इथे तयार झालेला आहे. कटोरी जोडण्याचा साईड पार्ट आहे हा. तर एक्स्ट्राचं कापड हे पण मी कट करून घेते, म्हणजे आपले दोन्ही साईड पार्ट इथे आता अस्तर जोडून रेडी झालेले आहेत. तर हा आहे आता आपला प्रिन्स कटोरीचा भाग आहे. त्याला पण मी एक मध्यभागी टाचणी लावून घेतलेली आहे. प्रत्येक पातला टाचणी लावूनच घ्यायची, मग आपल्याला पटापट स्टिचिंग करता येतं. तर इथे पहा, एक आपली कटोरी इथे तयार झालेली आहे. कटोरी म्हणजे प्रिन्स कटोरी आहे. त्याच पद्धतीने दुसरी कटोरी पण आपली अस्तर लावून ते तयार करून घ्यायची आहे लगेच. याला पण मी एक टाचणी लावून घेतलेली आहे मध्यभागी. खूप सोपी पद्धत आहे अस्तर जोडण्याची. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा, एकसारखं करून घ्यायचं. तर इथे दोन्ही साईड पार्ट कटोरीचे आणि दोन्ही कटोऱ्या इथं आपल्या तयार झालेल्या आहेत. आता बाहीला अस्तर जोडताना जे मेन कापड आहे ते सुलट बाजूवर अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या दंडगेराच्या बाजूने मी टिप मारून घेतलेली आहे, इथे बघू शकता. आता दोन्ही कापडं ओपन करून घ्यायची, अस्तर आणि कापड, आणि वरतून एक टिप मारून घ्यायची. आणि आता जे अस्तर आहे ते आतल्या बाजूला जाईल, म्हणजे ब्लाऊजच्या आतल्या बाजूला जाईल. आणि जे मेन कापड आहे ब्लाऊजचा आपला वरचा भाग, तो वरती राहील. अशा पद्धतीने वरतून एक दाबटीप मारून घ्यायची. आता खाली दंडगेराच्या बाजूला दाबटीप मारल्यानंतर लगेच कापड वळवून घ्यायचं साईडला आणि वरच्या साईडला अस्तर आणि कापड जॉईन करून घ्यायचं बाईचं. हे पाहू शकता वरच्या बाजूला. म्हणजे इथं आपली बाई आता पूर्ण अस्तर जोडून तयार होणार आहे, म्हणजे झाली आहे थोडक्यात. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपला कट करून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने बाईला अस्तर जॉईन झालेलं आहे आणि बाईसुद्धा इथं पूर्ण रेडी झालेली आहे. म्हणजे डायरेक्ट असं आपण स्टिचिंग करू शकतो, मुंड्याला जोडू शकतो. इथे खाली दंड घेरायला पट्टी जोडण्याची पण आवश्यकता नाही आहे. तर इथे आता साईड पार्ट कटोरी आणि बाईचं अस्तर जोडून झालेलं आहे. तर आता जो मेन पार्ट राहिलेला आहे पाठीमागचा, तर पाठीमागचा पण असं एकावर एक ठेवून घ्यायचं. सुलट बाजूवर मी अस्तर मांडलेला आहे. आता पाठीच्या भागाला जो कमरेचा भाग आहे खाली, तो आधी आपण जोडून घेऊया. बरोबर अर्धा इंचाचं एक अंतर सोडायचं
आणि अस्तर आणि मेन कापड आहे ते जॉईन करून घ्यायचं. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने. तर आता इथे आपल्याला लगेच दाबटीप मारून नाही घ्यायची कमरेला, अगोदर गळा जॉईन करून घ्यायचा, म्हणजे अस्तर अटॅच होऊन जाईल आपल्या मेन कापडाला. तर जसा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला अशा कडेकडेने गळा जॉईन करून घ्यायचा, म्हणजे अस्तर आपलं जॉईन होऊन जाईल. आणि एक्स्ट्राचा भाग आहे तो पण कट करून घ्यायचा, कारण मेन कापड असतं ते आपण थोडंसं जास्तच ठेवतो, त्याच्यामुळे ते कट करायला लागतं. आता असं बरोबर मध्यभागी हात घालून कमरेच्या आणि गळ्याच्या मध्ये हात घालायचा आणि उलट बाजू आहे ती सुलट करून घ्यायची. तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो की नाही मला काय माहीत नाही, कारण इथं खूप गरम होत आहे आणि फॅन चालू आहे. तर फॅनचा आवाज खूप येत असल्यामुळे थोडंसं समजून घ्या. तरी पण मी जोरात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे पाहू शकता थोडंसं नखाने प्रेस करून घ्यायचं. आणि आता वरती आपल्याला गळ्याला आणि कमरेला दाबटीपं मारून घ्यायचे आहेत. म्हणजे दाबटीपं मारल्यानंतर हा सुद्धा आपला पार्ट गळ्याचा एकदम रेडी होईल, म्हणजे अस्तर पण जोडून होईल आणि पाठीचा भाग पण पूर्ण इथं तयार होईल. तर अस्तर जोडता तिथं पाठीचा भाग तयार होत आहे. या पद्धतीने तुम्ही जर असं अस्तर जोडलं आणि ब्लाऊज स्टिचिंग केला तर अगदी खूप कमीत कमी वेळामध्ये अस्तरचा ब्लाऊजसुद्धा अगदी तयार होतो. कमी वेळामध्ये काहीच वेळ लागत नाही. तर इथं पाहू शकता कमरे साईडला दाबटीप मारली, आता गळ्याच्या साईडला पण मी दाबटीप मारून घेतली आणि पाठीचा भाग पूर्ण इथं तयार झालेला आहे. आता फक्त इथे टक्स मारायचे बाकी आहेत, म्हणजे आपला पाठीचा भाग अगदी पूर्ण इथं रेडी झालेला आहे. इथं पाहू शकता गळ्याचं फिनिशिंग पण किती छान आलेलं आहे आणि सगळे इथं अस्तर सगळ्या पार्टला इथे जोडून दाखवलेलं आहे. हे बघा पाठीचा म्हणजे अस्तरचा भाग पण दाखवते, आतला भाग आणि बाहेरचा भाग दोन्ही पण खूप छान असं एकदम प्लेन बसलेलं आहे. पुढं गुढी चुनी वगैरे काहीच नाही. तर आता साईडला पण आपण टिपा मारून घेऊया, म्हणजे अस्तर जॉईन करून घेऊया. शोल्डर आणि जो मुंड्याचा भाग आहे आणि खाली जे आपल्या फिटिंगची बाजू असते तिथं पण लगेच थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि टिपा मारून घ्यायच्या, म्हणजे अस्तर आपलं व्यवस्थित बसतं, गुड्या वगैरे पडत नाही. थोडंसं हाताने सफाई केली ना की व्यवस्थित अस्तर बसतं. तर साईडचा जे कपडा आहे तो पण इथे मी कट करून घेतला आणि पाठीचा भाग अगदी इथं तयार झालेला आहे. अस्तर जोडता पूर्ण रेडी झालेला आहे. तर हा झाला आपला पाठीचा भाग अस्तर जोडून रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर हे आपले दोन्ही साईड पार्ट आहेत कटोरी जोडण्याचे. तर अगदी कमीत कमी वेळामध्ये आपला अस्तर जोडून झालेला आहे. इथं प्रिन्स कटोरीला आणि ही आपली प्रिन्स कटोरी, इथं दोन्ही भाग आहेत हे कटोरीचे. त्याच्यानंतर ह्या दोन्ही बाह्या पाहू शकता. तर अस्तर जोडताच आपला अर्धा ब्लाऊज शिवून होतो. तर प्रिन्स कटोरीला अस्तर जोडण्याची माझी सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा.